असं वाटतंय का अमेरिकेत नाही असं वाटत नाही, खरंच इंडियामध्ये असं वाटतं खूप हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मस्त असा दिवस आहे, सनी डे, आणि मुलांना सुट्ट्या चालू आहेत. आणि सध्या हे वातावरण इतकं छान आहे ना की मस्त असं वाटतं की बाहेर जास्तीत जास्त टाईम स्पेंड करावा, कारण की परत एकदा विंटर चालू झाला की मग घरातच बसावं लागतं, खूप जास्त थंडी असते. सो म्हटलं समर वेकेशन आता मुलांना चालू आहे, आईसुद्धा इथं आलेली आहे, तर आपण छानशी अशी एक ट्रिप प्लॅन करूया. सो आज आम्ही निघतो आहोत एका छोट्याशा व्हेकेशनसाठी. आणि जेव्हा पण पेरेंट्स येतात तेव्हा एक तरी छानशी छोटीशी ट्रिप करायचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मला असं वाटतं की जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आईबाबांनी आम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहेत. भारतातल्या भारतातच जायचो आम्ही लहानपणी, असं कुठे बाहेर कधी गेलो नाही. अगदीच त्यांना नाही जमलं ना तर मला आईबाबा सहलीला पाठवायचे. तर ह्या सगळ्या माझ्या छानशाशा मेमरीज आहेत. आणि सेम गोज विथ चेतन, त्यांनी सुद्धा लहानपणी खूप छान छान ट्रिप्स केलेल्या आहेत त्यांच्या आईबाबांसोबत. सांगायचा मुद्दा हा की जेव्हा पण आमचे पेरेंट्स इथे येतात तर त्यावेळेस आम्ही मेक शुअर करतो की त्यांना इथलं सगळं दाखवायचं, आणि त्यातून आम्हाला खूप जास्त आनंद मिळतो. लिटरली मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की किती आनंद मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. तर मला तर वाटतं की आपण जे काही सगळं लाईफमध्ये करत असतो ते एकतर आपल्या मुलांसाठी करत असतो आणि दुसरं म्हणजे आपल्या पालकांसाठी करत असतो. सो त्यामुळे मी एक सुद्धा चान्स घालवत नाही. जेव्हा सुद्धा ते येतात तेव्हा आम्ही काही ना काही प्लॅन करतो. आता मागच्या वेळेस माझे सासू सासरे आले होते त्यावेळेस आम्ही गेलो होतो लॉस एंजलिसला वगैरे. आम्ही तिकडे 4 दिवस ट्रिपला गेलो होतो. चेतनचं छान कॉलेज दाखवलं त्यांना आणि त्यांना इतकं प्राऊड फील झालं. आय थिंक कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ते दाखवलंही असेल, तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं असेल. आणि माझे आई बाबा जेव्हा मागच्या वेळेस आले होते तेव्हा आम्ही कार्मेल बाय द सी नावाच्या गावामध्ये म्हणजे छोट्याशा टाऊनमध्ये गेलो होतो. आणि आईबाबांना ते सॅन फ्रान्सिस्कोच्या जवळचा जो एरिया आहे तो सगळा दाखवला होता. सो असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. यावेळेस पण आम्ही चाललेलो आहोत लॉस एंजलिसला. आई कधीच लॉस एंजलिसला गेलेली नाही आहे, इवन बाबा पण नाही गेलेले. तर म्हणलं की ठीक आहे, आता बाबा तर इथं नाही आहेत पण नेक्स्ट टाईम परत बाबा आले की जाऊच. सध्या आईला घेऊन जाऊ लॉस एंजलिसला. आणि ऑफकोर्स तुम्हाला पण सोबत घेऊन जाणारच आहे मी, आणि तुमच्याबरोबर पण सगळ्या गोष्टी शेअर करेनच. सो लेट्स स्टार्ट दिस वेकेशन. सकाळीच आम्ही ना ब्रेकफास्ट वगैरे करून घेतलेला आहे आणि किचन पण आवरून ठेवलेलं आहे. लंच काही आम्ही केलेलं नाही आहे घरी, कारण की बॅग वगैरे पण पॅक करायच्या होत्या. सो आम्ही असं ठरवलं की जाता जाता रस्त्यामध्ये वगैरे कुठेतरी थांबू आणि लंच करू. पण आता ऑलमोस्ट लंचचाच टायमिंग झालेला आहे. सो डायरेक्ट पहिले तर लंच करू आणि मग पुढे जाऊ असं प्लॅनिंग आहे. बघूया चेतन काय म्हणतात. घर तर सगळं आवरलेलं आहे, किचन पण छान आवरलेलं आहे. बघते तरी पण एकदा की बाहेर काही राहिलं नाही आहे ना. कारमध्ये सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. ते भरपूर सामान झालं. आपल्याला वाटलेलं 2च बॅग आहेत. पण पोरं असले आणि हे असले की होतच खाण्यापिण्याचं हे. हा, आणि खाण्यापिण्याचं पण भरपूर काय काय घेतलेलं आहे सोबत. आणि मुलांचं पण बुक्स आणि काय टॉईज सगळं घेतलं त्यांनीच भरलंय म्हणजे. हो, यावेळेस त्यांनी भरलंय, कारण की मी त्यांना सांगितलेलं, म्हटलं कधीतरी ते शिकतीलच ना स्वतःच स्वतः करायला. सो त्यांनी भरलंय ते. आता बघूया. आणि गाडी पूर्ण भरली आहे. तर चला आता चेतन तेच म्हणतात काही राहिलं तर म्हणलं राहू दे, आता कुठे आपल्याला लांब जायचंय. मी गॅरेज मध्ये येरझाऱ्या मारतोय विचार करत की काही राहिलंय का. म्हणलं राहू दे, आता राहिलं तर लांब तर कुठे जायचं आपल्याला, जवळच तर जायचं. चला 3 तास आहे, तरी 3 तास तरी लागतातच मुलांबरोबर. आम्हाला जायचंय LAच्या थोडंसं पुढे. सो मी तुमच्याबरोबर सगळ्या डिटेल्स शेअर करतेच, पण पहिल्यांदा निघूया. आता घरून निघालो आम्ही आणि आता आलेलो आहोत. आमच्या इथेच एक रेस्टॉरंट आहे सॅन डिएगोमध्ये, डोसा स्टुडिओ म्हणून. तर तिथे इडली, डोसा आणि असे बरेच आयटम मिळतात. आम्ही कधीच आलेलो नाहीये, मी पहिल्यांदा आलेली आहे. आणि खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की चांगलं आहे वगैरे. तर आईला विचारलं तुला चालेल का, तर ती म्हणे की हो चालेल, व्हेज आणि इंडियन तिला कधीही चालतं. सो त्यामुळं मग आम्ही म्हणले इथेच येऊया. आणि मुलांना सुद्धा इडली वगैरे खूप आवडते. बाहेर उभे आहेत आता. चला मी पण उतरते गाडीतून. तर आम्ही बरेचसं काय काय ऑर्डर केलेलं आहे. सियानाची इडली ऑलरेडी आलेली आहे आणि तिने खायला स्टार्ट केलेलं आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे डोसे ऑर्डर केलेले आहे. मेदू वडा ऑर्डर केलेला आहे. आणि गाणे चालू आहे तिथे, मला व्हिडिओ जास्त करता येत नाही. आईचा डोसा आलाय इथे. आई कुठला ऑर्डर केलाय? पोळी घी डोसा.
पोळी घी डोसा, अरे वा. आणि इथे ना सगळे सांबार आणि चटण्यासाठी त्याने दिलंय. आणि ह्या बाजूला सगळं बुफे स्टाईल आहे, मी तुम्हाला दाखवते. सो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. ही पीनट चटणी आहे, कोकोनट चटणी आहे आणि इकडे सांबार आणि रस्सम आहे. लंच झालं आमच्या सगळ्यांचं आणि आम्ही निघालो आणि थोडंसं सॅनडिएगोच्या बाहेरच पडत होतो. तोपर्यंत आम्हाला लागलेली आहे ट्रॅफिक आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे. 15 मिनिटं झाले आम्ही म्हणजे अजूनही तिथेच आहोत असं म्हणू शकतो. एकदम स्लो आहे स्पीड. तर बघूया आता कुठेपर्यंत ट्रॅफिक लागेल ते. आणि आज आपण जाणार आहे मालिबू टेम्पलला. तर एलेच्या पुढे मालिबू म्हणून एक गावच आहे ना चेतन, तर तिथे आहे बालाजी टेम्पल. तर बरेचदा आम्ही तिथे जातो. आईला पहिल्यांदा घेऊन चाललेलो आहोत बालाजी टेम्पलला आणि मग नंतर मग एले वगैरे फिरण्याचा प्लॅन आहे. सो त्यामुळे आज आम्ही पंजाबी ड्रेस वगैरे मी घातलेला आहे कारण की मंदिरात जायचं आहे म्हणून. हे आहे सियाना, इथे शौर्य आणि इथे आई बसलेली आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणणार की जेव्हा पण कार मधला काही व्हिडिओ दाखवते यांची सीटिंग अरेंजमेंट कायम चेंज झालेली असते. कधी दोघं मागे असतात, आई पुढे असते, कधी चेंज, हो ना. हो, पण आता मी जशी बोलते व्हिडिओ करते तोपर्यंत ट्रॅफिक सुटलेली वाटते. हे बघा, आता नाही लागणार ना फारशी, पण अजून थोड्या वेळात परत ट्रॅफिक लागणार आहे कारण की तसं इथे स्क्रीनवरती सगळं दिसतंय. तर चला आता मी म्हटलं जरासा आराम करावा, झोपावं आता थोड्या वेळ कारण की थकायला झाले सकाळपासून. येताना ना मी हे आय पॅचेस घेऊन आले होते. ग्रेस अँड स्टेला नावाचे कॉस्कोमध्ये मिळतात आणि बाकी सगळ्याच ब्युटी स्टोअरमध्ये सुद्धा मिळतात. तर आता मी लावते आणि मस्त आराम करते. आता मी झोपते म्हणत होते पण आई म्हणाली की ड्रायव्हर काय ग म्हणलीस जरा सांग. ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी हा कुणीही झोपायचं नाही. अच्छा, तर जे कोणी पॅसेंजर सीटवरती बसतात त्यांनी झोपायचं नाही असं आईचं म्हणणं आहे. आणि मी आता हे असं पॅच लावून टाकणार आहे आणि मस्त आराम करणार आहे. थंड थंड वाटतंय एकदम, आराम. ड्रायव्हिंग करू का तिकडे उभं असं झालेलं मला. ब्युटी रिजिम चालू आहे कार मध्ये, ब्युटी रिजिम. In 500 feet, turn right. Now your destination is on the right. फायनली आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि खूप उशीर झाला आम्हाला. मंदिर बंद होण्यासाठी फक्त 1च तास राहिलाय आणि आम्ही आत्ता पोहोचलो आहोत. लिटरली आम्ही सकाळी निघालो होतो लंच टाइमला आणि यायला खूप जास्त उशीर लागला कारण की खूप ट्रॅफिक होतं. माझ्या चेहऱ्यावरनं तर तुम्हाला कळतच असणार आहे. मुलं पण खूप शेवटी वैतागली होती. पण एवढं बरं झालं की मंदिर बंद होण्याच्या आधी 1 तास आम्ही इथे पोहोचलो. सो आता मस्त 1 तास आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ, छान बसू. इतकं ट्रॅफिक होतं. 2.5 तासाचा रस्ता होता आणि लिटरली आम्हाला 4.5 तास लागले इथे यायला. खूपच उशीर झालेला आहे. तर चला आता जास्त न बोलता मी मंदिराच्या इथे आई आणि चेतन मुलं तिथे थांबलेत माझ्यासाठी, तर तिथे जाते आणि तुम्हाला पण थोडंफार दाखवते. काय दमलात का प्रवास करून? I want to do a cartwheel right now. का? जमलो नाही, तुझी वाट बघतोय. प्रवासाचं ग केवढा थकलो ना. तू नाही दमलीस, मी तरी दमले बाई. खूप ट्रॅफिक होतं त्यामुळं मी वेळ नाही लागला. दमला. म्हणजे काय होतं नुसतं असं बसूनच कंटाळा येतो फार, तसं झालं.
मस्त दर्शन झालं आमचं आणि छान. हो खरंच खूप सुंदर मंदिर आहे हो, असं वाटतंय का अमेरिकेत अमेरिकेत आहे असं वाटत नाही, खरंच इंडियामध्ये आहे असं वाटतं. खूप इथं छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं हो. आणि फुल एकदम भारतातल्याच मंदिरात आपण आहोत असं वाटतं. आणि आम्ही आवर्जून नेहमी येतो, तुम्ही बघताच, गेले 5 वर्ष व्हिडिओ मी करते आणि जेव्हा केव्हा मी मंदिरात येते तेव्हा माझा मंदिराचा व्हिडिओ आणि असतो. एकदम स्वच्छ आहे, हो, खूप छान दर्शन झालं. खूप मस्त वाटतं. आणि आता सनसेटचा टाइम आहे ना, तर मंदिर इतकं सुंदर दिसतंय, दिसतंय. असं लाईट पडलेला आहे छान असा, खूपच छान वाटतंय. आणि आतमध्ये ना व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं, तर त्यामुळे जास्त व्हिडिओ नाही करता आला मला. बघा किती छान प्रकाश पडतोय आणि चारी बाजूला ना ह्यांनी वेगवेगळ्या देवांची मंदिरं छोटी छोटी बांधलेली आहेत. त्यामुळे इथं आलं ना की मुख्य तरी होतच आपलं, म्हणजे आपण तिरुपती बालाजीला तर नमस्कार होतोच आपला, त्याशिवाय इतरही मंदिरांमध्ये इतरही देवांना छान नमस्कार होतो. मला हे मंदिर फार जास्त आवडतं आणि इथले वाईब्स म्हणा इतके छान आहेत ना, इतकं प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात आहे हे टेम्पल. आजूबाजूला पूर्ण सगळ्या डोंगर रांगा आहेत. मला जमलं तर मी दाखवते, मला माहिती नाही त्या व्हिडिओत कॅच होईल का नाही, पण इथे तुम्हाला मागे दिसत असेल ते जे आहेत ते मालिबू माउंटन्स आहेत. तर ते येताना पूर्ण रस्त्यामध्ये लागतात आणि मंदिराच्या चौफेरून तुम्हाला ते मालिबू माउंटन्स दिसतात. तर खूप सुंदर वाटतं. आता हे इथे आई त्यांना छोट्या छोट्या स्टोरीज सांगते मुलांना आणि त्यांचं चालू आहे नानीसोबत जय करणं. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की इथे ना तुम्हाला अर्चनासुद्धा करता येते. त्याच्यासाठी तुम्हाला पावती केली, अर्चना पावती, की तुम्ही म्हणजे तुमच्या हस्ते तिथे छोटीशी पूजा करतात आणि छान वाटतं एकदम. तर ती आम्ही नेहमी आलं की अर्चना जी असते ती करतोच आम्ही. मस्त आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आई आता काय म्हणत होतीस तू? आज एकदम वातावरण इतकं छान आहे. मुख्य म्हणजे अजिबात थंडी नाहीये, वारं नाहीये. मला एकदम इंडियातल्या कुठल्या तरी मंदिरात आल्यासारखं वाटतंय. हा, कारण की येताना काय झालं, एकदम हो ऍक्च्युली कारण की येताना काय झालं, डोंगरातून असा रस्ता होता ना, तर आई म्हणली इथं तर खूप थंडी वाजेल संध्याकाळी. हो. आणि इथे ऍक्च्युली थंडी असतेच, पण आजच असं आहे. तर मी म्हणलं आमच्यासाठी पण आश्चर्यच आहे की थंडी वाजत नाहीये, पण अजिबातच गार वारं नाहीये. हो. आणि आता सनसेट पण झालाय तरी सुद्धा बिलकुल असं काही थंड वगैरे वाटत नाही. खूप छान वाटतंय. हो, इथे साईडला बसले. आज गर्दी पण खूप कमी आहे कारण की वीकडे आहे आणि वीकडेला एवढी लोक येत नाहीत. सॅटर्डे संडेला इथे भरपूर गर्दी असते. आणि मागे ना प्रसादासाठी पण आहे, जिथे तुम्ही वेगवेगळे पदार्थ विकत घेऊ शकता. दही भात असतो, खिचडी असते, जे बालाजी टेम्पलमध्ये असतं, लाडू असतो. तर अशा सगळे पदार्थ तिथे असतात, विकत घेऊ शकतो आपण तिथून. पण आज आता वीकडे आहे म्हणून त्यांनी कदाचित बंद ठेवलं आहे आणि आता मंदिर सुद्धा बंद व्हायचीच वेळ आलेली आहे, त्यामुळे कदाचित ते बंद असेल. आता जस्ट चेतन बघून आले ते तिकडे मागे, पण काय हरकत नाही. आम्हाला छान मंदिरामध्ये प्रसाद मिळाला आणि आता आम्ही निघतोय, गाडीच्या इथे जातो. आणि आता परत ट्रॅफिक एवढं नको बाई, केवढं ट्रॅफिक. आज ट्रॅफिकने एकदम हे केलं. खूपच ट्रॅफिक होती. आज आहे नेक्स्ट डे आणि काल तुम्ही बघितलंच टेम्पलला वगैरे गेलो होतो आणि खूप जास्त ट्रॅफिक होती. घरी यायला आम्हाला लिटरली, घरी ॲज इन हॉटेलवरती यायला आम्हाला रात्रीचे 11, 11:30 वाजले. येता येताच आम्ही जेवण करून आलो. जेवण करण्यासाठी सुद्धा एवढा उशीर झालेला की रेस्टॉरंट्स वगैरे बंद झाले होते, कारण की ते वीकडे मध्ये रेस्टॉरंट्स लवकर बंद होतात. तर त्यामुळे जे मिळतंय ते व्हेज शोधत होतो पहिली तर गोष्ट, आणि जे मिळते ते थोडं टू गो फूड घेतलं आणि खाल्लं. हॉटेलवरती आलो आणि नंतर आमच्या लक्षात आलं की काल इथे ना लॉस एंजलिसमध्ये मॅच होती. फिफा वर्ल्ड कप चालू आहे, तर काल इथे मॅच होती. त्यामुळे जगभरातले फिफा फॅन्स असतात, ज्यांना मॅचेस बघायच्या असतात ते येतात आणि त्यामुळे खूप जास्त सिटीमध्ये गर्दी होती. आम्ही सकाळपासून विचार करत होतो एवढी का गर्दी आहे, एवढी का गर्दी आहे, एवढं का ट्रॅफिक आहे. त्याचं उत्तर आम्हाला रात्री मिळालं. पण येस, हॉटेलवरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि आज वेगवेगळा प्लॅन आहे, वेगवेगळ्या प्लेसेसला व्हिजिट करणार आहोत. त्याबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. पण नेहमीसारखंच आमचं हॉटेल रूम आहे. खूपदा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो इथंच मी एंड करते. आणि आई बघ की आजचा जो व्हिडिओ आहे, आई इथे बसली. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.